सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये काय भैरव 11 विचुंबे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। आशिकेश भोईर आणि सुमित डोंगरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। आपल्या अनोख्या शैलीमध्ये आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा सातत्याने वर्चस्वामध्ये ठेवली तो सुमित डोंगरे ॲज अ आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला काय भैरव 11 विचुंबे या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर त्याच्याच समेत अपकमिंग स्टार म्हणून देखील जो खेळाडू उदयासाला विचुंबे गावाचा पहिला बॉल आशिकेश साठी पहिल्या बॉलवर लॉफ्ट केलाय। यस इट इज अ सिक्सर। पहिल्या बॉलवर स्वागत केलं गोलंदाजाचं फलंदाज आशिकेशने। षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये बरसतायत आणि पावसाळी क्रिकेटचा थरार आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बिगिट केलाय। एलिव्हेशन भरपूर आहे। डीप मिड विकेटला फिल्डर तैनात, परंतु एक सोपा झेल सोडलाय। लोण्याचा कोया जसा धरती मातेला अर्पण केला जातो तसाच काही हा झेल देखील धरती मातेला अर्पण केला गेलाय, परंतु येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम पार्वती मेडिकल स्टोर पारगाव अंडर 20 या टीमला हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण होताना पाहायला मिळते। हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता सुमित यांचा, परंतु एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। हाफ ट्रॅकर होता, स्ट्रोक देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतो। डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने आशिकेशच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। या मोमेंटला देखील लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने। एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते। टीमची धावसंख्या 13 रन। स्पेल नंबर 1 गोलंदाजीच्या मार्कवर साहिल गोसावी आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धांमध्ये आपण साहिलच्या माध्यमातून पाहिली। पुन्हा एकदा बिगिट केलाय आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळत असताना, परंतु रन मिळतील। मिस्टर 360 सुमित डोंगरेच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 19 रन। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 रन। तर स्पेल नंबर 2 आणि सुजल नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केले टीम पार्वती मेडिकल स्टोर अंडर 20 पारगाव या टीमच्या माध्यमातून। त्याचे पुरस्कर्ते आहेत डॉक्टर कपिल पाटील। आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर ही पदवी देखील प्राप्त केली आणि आज एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व देखील पारगाव गावामध्ये उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळतात। ते म्हणजे डॉक्टर कपिल पाटील। जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि रुग्णांची सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि एक चांगले पुरस्कर्ते देखील आहेत। पार्वती मेडिकल स्टोर या नावाने त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील, रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आणि आज अंडर 20 हा संघ देखील त्यांचा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन।
21 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2 सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे. एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. रायगड ग्रामीण क्रिकेटमधील दोन्ही मातबर संघ पुन्हा एकदा लॉफ्ट केला. आशिकेशने एक धाव देखील डीपमध्ये फिल्डर होता, काऊ कॉर्नरला चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो देखील तेवढाच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करताना त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका ॲज अ फिल्डर म्हणून तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि चांगली कामगिरी फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या मोमेंटला नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा बिग हिट, नो +6, सोने पे सुहागा आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल 7 रन देखील या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळतात. संधी चालून आली पुन्हा एकदा सुमित डोंगरेच्या खात्यामध्ये फ्रीडची. सुजल थोडासा मागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम पार्वती मेडिकल स्टोर अंडर 20 पारगाव या टीमसाठी. सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्राला जोपासणारं गाव म्हणजे पारगाव आणि त्याच गावाचा हा संघ. तर एकीकडे विचुंबे या गावातील संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय. एकच धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड रनसाठी कॉल, परंतु सुमितने रोखले फलंदाज आशिकेशला, कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 सुरुवातीच्या पहिल्या मॅचमध्ये 52 रनचं लक्ष पाहिलं, सेकंड मॅचमध्ये 53 रनचं लक्ष पाहिलं आणि या तिसऱ्या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला अनेक मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालंय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा सुजलला रोखाव्या लागतील, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा खर्च करता सेकंड इनिंग मध्ये याच धावा कधी कधी पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. याच धावा कधी कधी तुमच्या टार्गेट चेस करत असताना कठीण ठरत असतात. सुजलचा हा बॉल समोरच्या दिशेने मिनी हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. लॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर होता मिड विकेटच्या दिशेने. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल 32 रन. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात, पकडला हा झेल. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात उत्तम झेल राज पाटीलच्या माध्यमातून पकडला जातोय आणि पहिला धक्का भैरवनाथ विचुंबी या टीमला. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊन साठी स्वप्नील कांबे आपल्याला पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे, परंतु सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये जी भूमिका राहिली 2024-25 टेनिस बॉल क्रिकेट हंगामामध्ये, परंतु या पावसाळी हंगामामध्ये आपल्या टीमला सावरण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी स्वप्नीलला देखील साकारावी लागेल. स्पेल नंबर 3 गोलंदाजीसाठी रितेश पाटील आलाय ओव्हर द विकेट. रितेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. झेलची संधी, एक दर्जेदार झेल. पुन्हा एकदा राज पाटील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. फिल्डिंगच्या बाबतीत राज्य तो करतोय आणि सलग आतापर्यंत जर आपण पाहिलेला तर 2 झेल पकडलेत राज पाटीलने. नवीन फलंदाज अविनाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भैरवनाथ विचुंबे या टीमचा तारणार. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम देखील गाजवला आणि पावसाळी क्रिकेटमध्ये देखील तोच इरादा घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय रितेशचा हा बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने.
एक धाव देखील पूर्ण होते. सुजल आलाय बॉल खाली एकच सिंगल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन. लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने, परंतु या मोमेंटला हा चौकार स्वप्नीलच्या माध्यमातून चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली 37. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस होता. बॅटच्या स्लाइसचा वेध घेऊन चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव ऍड होते. 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अविनाश पाटील याच्यासाठी हा बॉल बिग हिट केलाय. हा हिट सुपर हिट करेल. फलंदाज अविनाश पाटीलला षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 44 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रितेश पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 45 रन होतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्पेल नंबर 4 स्वतः टीमचा महानायक विघ्नेश पाटील आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती या खेळाडूने केली आणि सध्याच्या घडीला पारगाव टीमचा कर्णधार म्हणून भरपूर ट्रेंडिंग मध्ये आलाय विघ्नेश पाटील. इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेट. फुल टॉस होता. बॅटच्या टोचा वेध घेतला. एक धाव देखील जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. थ्रो देखील तेवढाच लाजवाब. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होते. विघ्नेशचा हा बॉल स्वप्नीलने लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. स्वप्नील देखील आपले इरादे स्पष्ट करत असताना हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि 51 रन. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. अवंतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेशला अशा धावा रोखाव्या लागतील. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल
या बॉलवर देखील हवाई सफर पाहायला मिळेल की काय. एलिव्हेशन भरपूर, डीप मध्ये फिल्डर तैनात, पकडलाय झेल आणि आणखीन एक फलंदाज स्वप्नील बाद होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विघ्नेशचा हा बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केला. वाईट +1. टोटल 2 धावा देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 54 रन होतात. पुन्हा एकदा आणखीन एक वाईट बॉल, अशा धावा रोखाव्या लागतील. 55 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. हवाई सफर, टायमिंग बेमिसाल आणि चेंडू चालला 6 रनसाठी. हा षटकार 61 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आणखीन एक आसमानी टोला षटकार. 67 आणि 68 रनचं टार्गेट असेल. स्लॅप स्ट्रोक पाहायला मिळालेत. 68 रनचं लक्ष आहे. तर वेलकम कुणालजी तारेकर, आपले देखील हर्षल ट्रॉफी 2025 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
चला गौरव पाटील आपण मुख्य व्यासपीठावर या. तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विश्वजित मात्रे आणि विघ्नेश पाटील. तर गोलंदाजीच्या मार्कवर रायगड जिल्ह्यातील फिरकीचा जादूगर म्हणून देखील ज्या गोलंदाजाची ओळख आहे आंबिवली गावाचा हिरा करण गणसोलकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल करणने आपले इरादे स्पष्ट केलेत. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. अजूनही 67 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 23 बॉल मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आणखीन एक दर्जेदार बॉल फिरकीचा जादूगर आणि सध्याच्या घडीला आपल्या जादुई गोलंदाजीने मात्र प्रभावित करतोय करण गणसोलकर. कमी वयामध्ये गेले कित्येक वर्ष आंबिवली गावाचं नाव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये उंचवणारा खेळाडू. भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये जाऊन देखील भरपूर चांगली कामगिरी या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवलंय. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. कधी धीम्या गतीचे बॉल, कधी जलद गतीची बॉल, कधी लेग कट, कधी ऑफ कट. ही खासियत या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाला खेळण्यास सोपं नाही, परंतु या मोमेंटला स्विच हिट केलाय. एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. विकेट करण्याचा प्रयत्न होता विघ्नेशचा, परंतु प्रयत्न सफल पाहायला मिळाला. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आतापर्यंत करण गणसोलकरने खर्च केल्यात. जी जबाबदारी त्याच्यावर दिली आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर वर्चस्वामध्ये राहिलेला खेळाडू. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र रिलीज केलं. या ब्रह्मास्त्राला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज विश्वजित मात्रे आणि करण गणसोलकरला मिळते हे पहिले यश. फलंदाज क्रमांक पहिला विश्वजित मात्रे या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 5 बॉल थोडीशी उसळी घेणारे होते, परंतु शेवटचा बॉल त्याने पूर्णपणे कोलर पद्धतीचा रिलीज केला आणि त्याला यश देखील मिळालं. तर चला अजूनही 65 रनचं लक्ष आहे. अजूनही 65 धावा पूर्ण करायच्या 18 बॉल मध्ये. टीम पार्वती मेडिकल स्टोर अंडर 20 पारगाव या टीमला तर 18 बॉल मध्ये 65 रनची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी साईश जतीनला आमंत्रित केले. जतीनचा पहिला बॉल आपले इरादे स्पष्ट केले. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले विघ्नेश पाटीलने, परंतु डॉट बॉलची समाप्ती. जतीन आपल्याला पाहायला मिळतोय आणि जतीन मात्र एक चांगली गोलंदाजी करण्याचा जतन त्याने मात्र जरूर निर्माण केलाय. दिशा भरकटली. वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 64 रन पूर्ण करायच्यात येणारा बॉल मध्ये. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. विघ्नेश पाटील संकटाचा नाश करत असताना
हा येतोय गोलंदाज जतीनच्या विरुद्धामध्ये एक मोठा प्रहार षटकार 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज जतीन सज्ज होते विघ्नेशसाठी. हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. हा बॉल थोडंसं प्रभावित केलं. थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. तळपत ऊन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. अलोंग कार्पेट डीप स्क्वेअरलेगचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. एक सिंगल. 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने टायमिंग भरपूर चांगला आहे. लॉंग ऑन च्या दिशेने रन मिळतील 4. हा चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने 15 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल जतीनच्या खात्यातील शिल्लक. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. जसा टप्पा पडला थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळाले. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. फेकी थोडीशी गचा दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. तर येणारे 12 बॉल आणि अजून 51 रनची गरज. गोलंदाज अविनाश पाटील राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अजूनही 50 रन पूर्ण करायचे 11 बॉल मध्ये. बॉल मध्ये अजूनही 50 रन पूर्ण करायचे आहेत. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अजून 49 रन पूर्ण करायचे 11 बॉल मध्ये. या मोमेंटला हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. प्रयत्न चांगला होता परंतु रन मिळतील 6. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल थेट विकेट कीपरच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु
चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. कोल्हापूर पद्धतीचा हा बॉल एकेरी धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 17 रन, तर माफ करा 27. पुन्हा एकदा भन्नाट वेग होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ आता मात्र कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन. अजूनही शेवटचे 6 बॉल आणि 41 रनची गरज ऑन स्क्रीन आपण पाहतोय विराज भोईर यांना, जे विचुंबे गावचे रायझिंग स्टार आणि समसमता सितारा म्हणून देखील विराज भोईर यांच्याकडे पाहिलं जातं. भैरवनाथ विचुंबे या टीमचे एक महत्वपूर्ण खेळाडू, जर्सी नंबर 90 आणि असं कॅप्टन म्हणून देखील भरपूर चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवर पकडलाय झेल. 5 बॉल आणि करायचे आहेत त्या म्हणजे 41. जर विराज भोईरने जर झेल पकडला तर राजू पावसकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झाले. मित्रावरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळते, कारण आज क्रिकेट या खेळाने अनोखी नाते हे मैत्रीच्या स्वरूपामध्ये जोडले. आज तुम्हाला सर्वांना याच खेळाने एकत्रित केलंय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. धीम्या गतीचा हा बॉल थोडासा स्लोन होता, परंतु या स्लोन पद्धतीच्या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 बॉल निर्धाव रिलीज केलेत, त्यामध्ये एक महत्वाचा विकेट प्राप्त देखील केलाय. तर चला कपिल पाटील, डॉक्टर कपिल पाटील आपण व्यासपीठावर या. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु डॉट बॉलची समाप्ती. आणि जर हा शेवटचा बॉल निर्धाव आला तर या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम देखील गोलंदाज स्वप्नीलच्या नावावर होताना आपल्याला पाहायला मिळेल. आज स्वप्नांचं प्रात्यक्षिक पूर्ण होईल की काय या मॅच मध्ये. लाईन चांगल्याने स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर स्वप्नील कांबेच्या नावावर पाहायला मिळते. तर चला स्वप्नील कांबे आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी एक मेडन षटक आणि बॅटिंग करत असताना 9 रनचं योगदान. तर चला विचुंबे आणि मोठा खांदा टीम मध्ये टॉस केला जाईल. 3 ओव्हरची मॅच असेल.